ओके. तर काल आपण सिम्पल सिलेक्टर बघितलं. सिम्पल सिलेक्टरमध्ये बघितलं आपण युनिव्हर्सल सिलेक्टर, आय डी सिलेक्टर, क्लास सिलेक्टर, त्यानंतर ग्रुपिंग सिलेक्टर, ओके, आणि क्लास सिलेक्टर. ठीक आहे, 5 टाईप बघितले आपण सिम्पल सिलेक्टरमध्ये. त्यानंतर आज आपण सिलेक्टर न बघता काही CSS च्या प्रॉपर्टीज बघणार आहे, जसे की डिस्प्ले, विजिबिलिटी, विजिबिलिटी, ओके, आणि कर्सर डॉट HTML. डिस्प्ले, विजिबिलिटी अँड कर्सर डॉट HTML. ओके. आता आपल्याकडे दोन प्रकारचे एलिमेंट आहेत. एक इनलाईन एलिमेंट आहे आणि एक कोणतं एलिमेंट आहे, आशिष? हॅलो. कशा हम्म. हा सर, इनलाईन आहे, इंटरनल एक्सटर्नल आहे. अरे मी CSS नाही विचारत आहे, मी काय विचारत आहे, एक इनलाईन, आपल्याकडे एक इनलाईन एलिमेंट आहे, दुसरा कोणता एलिमेंट आहे आपल्याकडे परत? ब्लॉक. ब्लॉक लेवल एलिमेंट आहे. CSS चे टाईप यस नाही विचारले मी. सर. CSS चे टाईप 3 आहेत: इनलाईन CSS, इंटरनल CSS आणि एक्सटर्नल CSS. मी ओके. बोललो सर ब्लॉक लेवल. ओके ओके, नंतर बोलू. ठीक आहे. तर बघा, आता आपल्याला 3 प्रॉपर्टीज बघायच्यात: डिस्प्ले, विजिबिलिटी अँड कर्सर. ओके. डिस्प्ले, तर विजिबिलिटी अँड कर्सर. ठीक आहे, खूप सिंपल प्रॉपर्टीज आहेत या. Okay. सर्वात अगोदर बघूया आपण इथे एक इथे H1 एलिमेंट घेतला. Okay. त्यामध्ये टेक्स्ट घेतला लॉरेन, 10. ओके. परत एक H1 एलिमेंट घेतला, लॉरेन 10. ओके. 2 H1 एलिमेंट आहेत माझ्याकडे. कळालं? हॅलो. किती H1 एलिमेंट आहेत माझ्याकडे? दोन आहेत. 2 आहेत. ठीक आहे. दोन्हीमध्ये सेम टेक्स्ट आहे. ठीक आहे. आता यांना मी सिलेक्ट करतो. या H1 एलिमेंटला मी सिलेक्ट केलं. आता याचं आउटपुट बघितलं तर काय होईल? दोन्ही पण एलिमेंट वेगवेगळ्या लाईनवर मला शो होतील. का? कारण H1 जो आहे हा ब्लॉक लेवल एलिमेंट आहे. क्लिअर? आता इथे मी तर थोडासा टेक्स्ट कमी करतो याचा. केलं. ठीक आहे. आता इथे स्पेस आहे, सिट SITच्या समोर स्पेस आहे, परंतु तो तिथे हे जे लॉरेम इप्सम डॉलर सिटॅमेट आहे हे इथेच प्लेस झालं का? नाही, कारण हा जो स्पेस आहे या H1 एलिमेंटने हा ब्लॉक केलेला आहे. ही पूर्ण विड्थ त्याने ऑक्युपाय केलेली आहे. ओके. तर आपल्याला प्रॉपर्टी बघायची आहे, डिस्प्ले. ठीक आहे. तर क्लास देतो मी. आता मी सिलेक्टर कोणते ते नाही सांगणार तुम्हाला, डायरेक्टली इथे यूज करतील, म्हणजे मी यूज करेल सिलेक्टर. ठीक आहे. क्लास दिला मी ते फर्स्ट. ओके. आणि इथे येऊन याला लिंक सुद्धा करावं लागेल. तर लिंक, डिस्प्ले, विजिबिलिटी अँड कर्सर. फर्स्ट मध्ये आलो. फर्स्ट सिलेक्टर घेतला मी इथे, डॉट फर्स्ट, आणि याचा डिस्प्ले डिस्प्ले केला मी इनलाईन. काय केला? इनलाईन केला. ठीक आहे. तर हा याने आता एवढा स्पेस ऑक्युपाय केलेला आहे. ठीक आहे. परत हे जे फर्स्ट आहे क्लास जो आहे, हा क्लास, सेम क्लास मी याला सुद्धा दिला.
क्लास फर्स्ट. ओके. तर काय झालं इथे बघा, H1 जो एलिमेंट आहे हा ब्लॉक लेवल आहे, हा H1 सुद्धा ब्लॉक लेवल एलिमेंट आहे. ठीक आहे, क्लिअर. ब्लॉक लेवल एलिमेंट काय करतो, जेवढी विड्थ असेल ना तेवढी पूर्णच्या पूर्ण ऑक्युपाय करतो. ठीक आहे, परंतु मी काय केलं, या ब्लॉक लेवल एलिमेंटला इनलाईन एलिमेंट मध्ये कन्वर्ट केलं. क्लिअर आहे. कसं कन्वर्ट केलं, मी त्याचा डिस्प्ले काय केला, इनलाईन केलं. ठीक आहे, त्यामुळे इथे मी त्याचा डिस्प्ले इनलाईन केल्यामुळे तो एलिमेंट काय झाला, त्याला जेवढी इनलाईन जागा झालं सर. इनलाईन झाला, त्याला जेवढी जागा लागत होती तेवढीच जागा त्याने ऑक्युपाय केली, आणि समोरची जागा इथे फ्री ठेवली त्याने. म्हणजे जो नेक्स्ट एलिमेंट आहे तो जर का इनलाईन एलिमेंट असेल तर तो इथे स्पेस होऊन जाईल. ठीक आहे, कळालं. हो सर. ओके. आता ते परत आपल्याकडे वेल आहे, वेल मध्ये सॉरी वेल आहे, वेल मध्ये एल आय आहे, वन एल आय, टू एल आय, थ्री. ओके, इथे आलोय मी. आउटपुट कसं दिसेल आपल्याला, 1 2 3 एका लाईन मध्ये दिसेल इथे, 1 2 3. क्लिअर आहे, आउटपुट दिसतं. आता हे एलिमेंट जे आहेत, हे एलिमेंट मला एका लाईन, आणि त्याचा डिस्प्ले काय करू शकतो आपण, इन लाईन. काय झालं, एका लाईन मध्ये आले ते आता 1 2 3 आलंय. क्लिअर आहे. हो सर. आणि आता हे सध्या काय झालं, हे मी त्याला इनलाईन केलं म्हणून ते इनलाईन मध्ये आले, मी त्याला ब्लॉक केलं तर ते काय होतील, ब्लॉक लेवल बनतील. ठीक आहे, आता परत एक आपल्याकडे व्हॅल्यू आहे ज्याचं नाव आहे इनलाईन ब्लॉक. ते एका लाईन मध्ये असतील. ठीक आहे, एका लाईन मध्ये आहेत. आपण जेव्हा इनलाईन करतो तेव्हा त्याला हाईट आणि विड्थ सेट करू शकत नाही, परंतु जर का हे एलिमेंट इनलाईन ब्लॉक असतील तर आपण त्याला काय सेट करू शकतो, हाईट आणि विड्थ सेट करू शकतो. म्हणजे 1 2 3 हे जे एलिमेंट आहे, हा म्हणजे हा जो कंटेंट आहे ULLI मधला, हा यांना आपण हाईट आणि विड्थ सेट करू शकतो. कळालं. परंतु जर का मी यांना फक्त इनलाईन केलं तर त्यांना आपण हाईट आणि विड्थ सेट करू शकत नाही. हे लक्षात ठेवायचं, हा डिफरन्स आहे इनलाईन आणि इनलाईन ब्लॉक मध्ये. काही डाऊट असेल तर विचारू शकतो. ठीक आहे, आता इथे आलो मी, ते इमेज घेतली मी. ते इमेजचं फोल्डर आहे का, इमेज आहे का, इथे आहे. ओके, आहे इमेज इथे. आता बघा, इमेज, मध्ये नेचर वन इमेज. ओके, ठीक आहे, हे आउटपुट दिसतं आपल्याला इथे. ठीक आहे, DR टाईप काय असतो, मी इथे याला इमेजला सिलेक्ट करतो, इमेजला क्लास देतो मी इथे, क्लास IMG इमेज वन नावाचा क्लास दिला मी. ठीक आहे, याला मला सिलेक्ट करायचं आहे CSS मध्ये. डॉट इमेज वन. ओके, सिलेक्ट करायचं असेल डॉट इमेज वन, डॉटने सिलेक्ट करू शकता, कारण आपण क्लास यूज केला आहे. हाईट यूज केलास तर हॅशटॅगने सिलेक्ट केला त्याला. ठीक आहे, त्याला या इमेजला मी हाईट देतो 300 पिक्सल, विड्थ देतो मी त्याला 500 पिक्सल, 500 पिक्सल. ओके, तर ही इमेज मला अशी दिसते. ठीक आहे, क्लिअर आहे.
आता परत मी इथे डिस्प्लेची एक व्हॅल्यू यूज करतो, डिस्प्ले प्रॉपर्टी यूज करतो. आता इथे मी ब्लॉक, इनलाईन आणि इनलाईन ब्लॉक या तीनच गोष्टीकडे लक्ष द्या. हे फ्लेक्स बॉक्स आपण नंतर शिकणार आहे. ठीक आहे, सध्या फ्लेक्सकडे लक्ष नका देऊ. जरी व्हॅल्यू तिथे दिसत असतील तरी पण. ठीक आहे, फ्लेक्स बॉक्स आपण नंतर शिकणार आहे सेपरेट सेपरेट सेशन मध्ये. इनलाईन ब्लॉक आणि ब्लॉककडे लक्ष द्या. ब्लॉक केलं तर काय झालं, तुमचा जो कंटेंट आहे तो वेगवेगळ्या लाईन वरती दिसेल, ब्लॉक असेल तर. ठीक आहे, इनलाईन केलं तर एका लाईन मध्ये येईल तो कंटेंट. क्लिअर, कारण ब्लॉक लेवलला आपण इनलाईन मध्ये कन्वर्ट करतो. आणि इनलाईन ब्लॉक केलं तर काय होतं, तो कंटेंट जो आहे त्या कंटेंटला आपण इनलाईन ब्लॉक केल्यानंतर हाईट आणि विड्थ सेट करू शकतो. ओके, आता डिस्प्ले काय करतो मी इथे, नन. बघा, मी ना इनलाईन केलं, ना ब्लॉक केलं, ना इनलाईन ब्लॉक केलं. आता काय केलं मी, डिस्प्ले नन केलं, सेट केला मी. कशाला, इमेज 1 सेव्ह केलं. इमेज दिसते का माझी इथे, इमेज नाही. दिसते का? ओके, इमेज इथे दिसणार नाही का, कारण मी त्याचे डिस्प्ले जो आहे तो काय केला, नन केला. ओके, इथे मी परत इमेज घेतोय, याला इमेज क्लास 2 घेतो, क्लास इमेज 2. परंतु आपल्याकडे इथे इमेज नाही आहे, तर मी सेकंड इथे एक इमेज घेतो, नेचर इमेजेस. ठीक आहे, योगा 7 CSS इमेज तर इथे इमेज 2.jpg आहे. ओके, आली आहे इमेज, आली आपल्या इथे. तर बघा इथे इमेज 2 घेतली मी इथे. इथे पाथ द्यायचा त्याचा इमेज, त्याच्यामध्ये इमेज 2.jpg. इथे आता मला इमेज दिसत आहे. क्लिअर, दिसते ना इमेज इथे. येस सर. ओके, आता झालं काय, इथे इमेज 1 आहे, ते इमेज 2 आहे. इमेज 1 चा डिस्प्ले काय केला मी, नन केला. माझी इमेज तिथून काय झाली, तिथे दिसते का इमेज माझी, हॅलो. तिथून इमेज माझी रिमूव्ह झाली, पण तिथे इमेज दिसते का, नाही दिसत का, कारण की जेव्हा आपण डिस्प्ले नन करतो ना, तेव्हा काय होतं, ती जी व्हॅल्यू आहे किंवा तो जो एलिमेंट आहे तो तिथून काय होतो, रिमूव्ह द एलिमेंट फ्रॉम द पेज, म्हणजे तुमच्या पेजवरून तो एलिमेंट रिमूव्ह होऊन जातो. बट तो स्पेस, 2 मिनिट हा. हा, तर काय होतं, जेव्हा आपण डिस्प्ले नन करतो ना एखाद्या एलिमेंटचा, तेव्हा काय होतं, तो जो एलिमेंट आहे तिथून रिमूव्ह होतो, परंतु तो तिथे स्पेस धरून ठेवत नाही. म्हणजे ही इमेज काय झाली, इमेज 1 काय झाली, या पेज वरून रिमूव्ह झाली. ठीक आहे, सोबत तिने जो स्पेस अक्वायर केलेला होता तो सुद्धा तिने तिथे ठेवला का, नाही ठेवला. क्लिअर, म्हणून त्या इमेज 1 च्या जागी आता आपल्याला इमेज 2 दिसत आहे. ठीक आहे, आणि मी जर काही त्या डिस्प्ले नन याचा काढून घेतला, तर मला ती इमेज आता तिथे दिसेल. ठीक आहे, क्लिअर आलं. आता आपण इथे डिस्प्ले नन केलं म्हणून इथे इमेज दिसत नाहीये. ठीक आहे, पण दुसरी एक प्रॉपर्टी आहे आपल्याकडे, तिचं नाव आहे व्हिजिबिलिटी. ठीक आहे, काय आहे व्हिजिबिलिटी,
आता व्हिजिबिलिटी मध्ये काय होतं, आता इथे इमेज 1 आहे, त्याचा डिस्प्ले नन केला मी, काय झालं, इमेज इथून रिमूव्ह झाली, सोबत काय केलं तिनं, त्याचा स्पेस सुद्धा काय केला, रिमूव्ह केला. ठीक आहे, मी याला कमेंट आउट करतो. आता इमेज 2 बघूया आपण. ठीक आहे, इमेज 2 कडे फोकस करा. आता इमेज 2 ला मी सिलेक्ट केलं सीएसएस मध्ये, डॉट इमेज 2, हाईट 400 पिक्सल, विड्थ विड्थ 500 पिक्सल. ओके, तर माझी ही इमेज दिसेल आता इथे आपल्याला. ओके, आता मी प्रॉपर्टी यूज करत आहे व्हिजिबिलिटी हिडन. ओके, काय प्रॉपर्टी यूज केली मी, व्हिजिबिलिटी हिडन. ओके, याही केसमध्ये काय होईल, तुमची जी इमेज आहे ती तुमच्या पेजवरून, वेब पेजवरून इथून रिमूव्ह होऊन जाईल. ओके, पण इथे एक सस्पेन्स आहे. काय आहे की जेव्हा मी व्हिजिबिलिटी हिडन करतो, तेव्हा जर मी परत इथे दुसरी एखादी इमेज घेतली, म्हणजे मी इथे इमेज केलं असं, इमेज, आणि इथे मी इमेज मधली 1 इमेज घेतली, तर इथे काय होईल, रिफ्रेश करा, काय काय झालं इथे बघा, एवढा स्पेस सुटला, एवढा, हा बघा इथे, हा एवढा स्पेस सुटला. का, कारण जेव्हा आपण व्हिजिबिलिटी हिडन करतो ना, याहीच केसमध्ये काय होतं, तुमच्या वेब पेजवरची जी इमेज आहे ती सुद्धा तिथे हेड होते, म्हणजे रिमूव्ह होते पेजवरून, परंतु तिचा जेवढा जो स्पेस आहे, म्हणजे तिची जी हाईट आणि विड्थ आहे, तेवढा स्पेस ती काय करते, ऑक्युपाय करून ठेवते. ठीक आहे, मी इथे या इमेजच्या ऐवजी इथे H1 एलिमेंट घेतला आणि त्याच्यामध्ये लोरेम 20 केला मी, किंवा लोरेम मी ते 50 करतो, थोडा मोठा टेक्स्ट दिसेल. तर काय झालं बघा, इथे ऍक्च्युली हा जो पॅसेज आहे हा कुठे यायला पाहिजे होता, 1 2 3 च्या खाली, बरोबर, पण आला का इथे, तो नाही. कारण काय झालं, जेव्हा आपण व्हिजिबिलिटी हिडन करतो ना, तेव्हा ती वेब पेजवरची इमेज तर रिमूव्ह होते, परंतु तिचा जो स्पेस आहे तो तिथे ऑक्युपाय करून ठेवतो तिथे. क्लिअर आहे. हो सर. हा, तर डिस्प्ले नन आणि व्हिजिबिलिटी हिडन मधला फरक समजला तुम्हाला. डिस्प्ले नन मध्ये काय होता, ती जी इमेज आहे तिथून रिमूव्ह होते, परंतु तिचा जो स्पेस आहे तो सुद्धा रिमूव्ह होतो. ठीक आहे, आणि व्हिजिबिलिटी हिडन मध्ये काय होतं, इमेज तर रिमूव्ह होते, म्हणजे इमेज तर हाईड होते वेब पेजवरून, परंतु तिचा जो स्पेस आहे, तिचा जो कंटेंट आहे, तिची जेवढी हाईट किंवा विड्थ आहे, किंवा त्या एलिमेंटचा तेवढा कंटेंट आहे, तो त्यासोबत तो स्पेस काय करते, धरून ठेवते तिथे. म्हणजे इथे हा स्पेस आहे एवढा 500 बाय 400 समथिंग काय तर. ठीक आहे, 400 500, म्हणजे हाईट 400 आणि विड्थ 500 पिक्सल तिथे आहे. ओके, आणि मी याला इथे हिडनच्या ऐवजी मी इथे इनिशियल केलं, तर जी डिफॉल्ट व्हॅल्यू आहे ना, ती तिथे मिळेल आपल्याला. इथे इमेज परत येऊन जाईल. मी इकडे HTML मध्ये येऊन इमेजला घेत आहे का, HTML जसं आहे तसंच आहे त्याचा, CSS नाही हँडल करत आहे मी तर. इथे इमेज टूला इथं काही चेंज नाही करत, चेंज कुठे करत आहे, CSS च्या फाईलमध्ये. इथं हिडन केलं, इमेज रिमूव्ह होऊन जाईल. ओके, त्याची व्हॅल्यू इनिशियल केली, इमेज जशी आहे ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीमध्ये. ओके, मी याची कालची आपण प्रॉपर्टी शिकली, बॉर्डर रेडियस. बॉर्डर रेडियस मी इथे 50 पिक्सल यूज केली, तर बघा इमेज अशी होईल, म्हणजे असं आपण त्याचा शार्पनेस कमी जास्त करू शकतो. ठीक आहे, 80 पिक्सल. ओके, आपण त्याचं सर्कल सुद्धा करू शकतो बरं का. ओके,
या पद्धतीने. त्याच्यामध्ये काही डाऊट आहे तुम्हाला इथपर्यंत? डिस्प्ले नन आणि विजिबिलिटी हिडन कळालं? हॅलो. हो सर. ओके. त्याच्यानंतर आहे आपला कर्सर. कर्सर एकदम सिंपल प्रॉपर्टी आहे. ठीक आहे. जसं की आता हा कंटेंट जसा आहे ना, मी असंच ठेवतो. ठीक आहे. परंतु या पॅसेज वरती, या इमेज वरती, या 1 2 3 वरती आणि या H1 एलिमेंट वरती 1 2 3 4 या चारही कंटेंटला सिलेक्ट करून आपण एक वेगळी प्रॉपर्टी यूज करूया, जिचं नाव आहे कर्सर. ठीक आहे. तर इथे चारही ठिकाणी मी त्याला यूज करतोय. बघा, कर्सर. कर्सर म्हणजे काय? तुमचं पॉइंटर, तुमच्या माऊसचा. ठीक आहे. त्याला मी केलं सेल. ठीक आहे. काय केलं? CELL केलं. इथे आलो. आता इथे कसं दिसत आहे? इथे तुमचा ॲरो दिसत आहे. दिसतोय ना? मी याला सेल केलं. काय झालं माझं? इथं प्लस आला. आला का प्लस? हो सर. ओके. नंतर आता 1 2 3 वरती नेतोय ना, तेव्हा तो सिलेक्ट नाही करणार. ठीक आहे. इकडे मी कुठे जरी फिरवला ना कर्सर माझा, तर माझा तो ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीमध्ये असेल. तिथे ज्याची जी इनिशियल व्हॅल्यू असेल तीच असेल. जेव्हा मी या कंटेंट वरती नेईल तेव्हा त्याचा कर्सर काय होईल? प्लस होईल, तिथे सेल होईल तिथे. ठीक आहे. यानंतर 1 2 3 म्हणजे इथे ULLI ला जर का गेलो मी, इथे त्याला कर्सर सिलेक्ट केला आणि त्याला मी इथे क्रॉस हेअर केलं. क्रॉस हेअर बघा काय होते झाला. ते बिग वाला आणि त्याची विड्थ काय झाली? कमी झाली. प्लस आला इथे. हॅलो. येस सर. येस सर. हा. यानंतर पण इथे इमेज वरती आलो आणि इमेजला कर्सर सेट केला मी. कर्सर मी याला मी ग्रॅब केलं. ग्रॅब एक असतं ग्रॅब आणि दुसरं असतं ग्रॅबिंग. ओके. बघा, ग्रॅब आणि ग्रॅबिंग मधला डिफरन्स बघा. इथं मी ग्रॅब केला त्याला, काय झालं? इमेज वरती ना, ते इमेज वन वरती. इमेज वन मी इथे डिस्प्ले नन केलाय त्याचा. त्याला इनिशियल कर, ते दिसेल इथे. ठीक आहे. आय थिंक HTML वरूनच आउट केली. ओके. बघा दिसते इथे. आता या इमेज वरती काय झालं? हात जो आहे तो काय होतो? हाताची साईज बघा कशी आहे. ठीक आहे. व्हॅल्यू काय आहे? ग्रॅब. आणि दुसऱ्या इमेजची व्हॅल्यू करूया आपण ग्रॅबिंग. ठीक आहे. म्हणजे दोन्ही मधला फरक कळतो मला. ते ग्रॅब करतोय आणि ते ग्रॅबिंग करतोय. कर्सर ग्रॅबिंग. ओके. आता बघा, इथे कर्सर नेला मी. हाताची साईज थोडी कमी आहे, मिनिमाइज झाली हाताची साईज तिथे. आणि इकडे नेलं, काय झाला? हाताची साईज काय झाली? थोडी तिथे एक्सपांड झाली. लक्षपूर्वक बघितलं तर तुम्हाला तिथे त्याच्यामधला डिफरन्स कळेल. बघा. ओके. परत त्याच्या व्हॅल्यू आहेत काही दुसऱ्या पण. पॉइंटर सुद्धा आहे. तर पॉइंटर मध्ये एक फिंगर जी आहे ती समोर आलेली दिसेल तुम्हाला. ओके. तर अशा व्हॅल्यू आहेत आपल्याकडे. क्रॉसहेअर आहे, सेल आहे, ग्रॅब आहे, ग्रॅबिंग आहे, पॉइंटर आहे, सेल आहे. परत काही व्हॅल्यू आहेत त्याच्या. क्रॉस हेअर आहे. ओके. रिसाइज आहे, ग्रॅबिंग आहे, हेल्प आहे, मूव आहे. हेल्प केलं ना तर वेगळं डॉट येतं आपल्याकडे, तर क्वेश्चन मार्क तो सोबत त्याच्या. आला? आला काय इमेज वन वरती क्वेश्चन? येस सर. हो सर. हो. तर आपल्या 3 प्रॉपर्टी झाल्यातच एक डिस्प्ले झाली. डिस्प्ले मध्ये 3 व्हॅल्यू बघितल्या आपण. डिस्प्ले, डिस्प्ले इनलाईन, डिस्प्ले ब्लॉक
डिस्प्ले, इनलाईन ब्लॉक आणि इनिशियल. ओके, त्याच प्रकारे आपण डिस्प्ले हिडन बघितली, हिडन प्रॉपर्टी बघितली. हिडन मध्ये काय बघितलं आपण? हॅलो, व्हिजिबिलिटी मध्ये काय बघितलं? हिडन नाही, हिडन त्याची व्हॅल्यू आहे. हा हिडन सर, मध्ये काय विजिबिलिटी मध्ये व्हिजिबिलिटी मध्ये बघितलं आपण हिडन, हिडन आणि इनिशियल. ठीक आहे. तर डिस्प्ले इनलाईन, हे डिस्प्ले आणि हिडन मधला डिफरन्स तुम्हाला कळायला पाहिजे. डिस्प्ले इनलाईन मध्ये काय होतं? तुमची जी इमेज आहे ती या पेज वरून बघा. इथून डिस्प्ले हिडन मध्ये काय होतं? सॉरी, व्हिजिबिलिटी हिडन मध्ये काय होतं? तुमची इमेज जी आहे ती रिमूव्ह होते, त्यासोबतच तिथे जो स्पेस आहे तो तिथे ऍक्वायर करून ठेवतं. परंतु डिस्प्ले नन मध्ये काय होतं? ती इमेज तिथे तिथून रिमूव्ह होते, परंतु तिथे जो स्पेस आहे तो सुद्धा तिथून रिमूव्ह होऊन, म्हणजे तो स्पेस आपण यूज करू शकतो. तो जो स्पेस असतो तो युजेबल स्पेस असतो डिस्प्ले नन मध्ये. आणि व्हिजिबिलिटी हिडन मध्ये तो जो स्पेस असतो तो आपण यूज करू शकत नाही त्या पेजवर. ओके, हा त्याच्यामधला डिफरन्स आहे. आणि तिसरी प्रॉपर्टी बघली आपण कर्सर. ओके, यानंतर आपण एक वेगळी प्रॉपर्टी बघणार आहे, त्याचं नाव आहे ओपेसिटी. ओके, आता हे इमेजचं जे ब्राईटनेस आहे ते बघा तुम्ही. ओके, सध्या काय आहे, आणि मी इथे ओपेसिटी यूज केली. ओपेसिटी, तर ओपेसिटीची व्हॅल्यू 0.1 ते 0.9 पर्यंत न्यायची. ओपेसिटी इमेज 2 आहे ना, इमेज 2 ला सिलेक्ट कर. ओ सॉरी, इथे मी याचा डिस्प्ले हिडन केलेला आहे, त्याच्यामुळे ही इमेज इथे दिसणार नाही. आपल्याला इमेज 1 वरती अप्लाय करावं लागेल ओपेसिटी. ओके, तर ओपेसिटी 0.1. काय झालं? इमेज एकदम इथे ब्लर झाली. जशी जशी मी इमेजची ओपेसिटी इन्क्रीज करणार 0.6, तर इमेज इथे विजिबल होईल. परत मी इथे 0.8 करणार, तशी ती इमेज माझी डार्क होईल. 0.9 करणार, तशी ती इमेज माझी डार्क होत जाईल. ठीक आहे. ओके, ओके सर. तर ओपेसिटी मध्ये एवढंच आहे. ठीक आहे, 0.5 केला त्याचा डार्कनेस कमी होत जाईल. ठीक आहे, आणि 0.9 केला तर ते इन्क्रीज होत जाईल. मी जर का ते 1 ठेवलं ना, तर त्याच्यावरती काहीच इफेक्ट नाही पडणार त्या इमेजवर किंवा त्या कंटेंट वरती. कळालं? म्हणजे ओपेसिटीची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपल्याला 0.1 ते 0.9 पर्यंतच यूज करायची आहे. ठीक आहे, 0.1 केला तर त्याची ओपेसिटी कमी होऊन जाईल आणि ती इमेज सुद्धा ब्लर होऊन जाईल तिथे. मी 0.4 केला तर ती थोडी दिसेल आपल्याला. 0.9 केला ॲज इट इज दिसेल. आणि 1 केला तर ती व्हॅल्यूच येणार नाही इथे, कारण ती ती त्याच्यामध्ये त्याची जी व्हॅलिड व्हॅल्यू नाही येते. ठीक आहे, तर 0. तर आपले जे 4 प्रॉपर्टीज झाल्या, हे घेतलं आपण डिस्प्ले, व्हिजिबिलिटी अँड कर्सर. डिस्प्ले झाले, व्हिजिबिलिटी झाली, कर्सर झाले, आणि ते ओपेसिटी सुद्धा झाली. ओके, मी दोन्ही सेशन अपलोड करून देतो. ओके, हॅलो सर. हा. सर, हे कर्सरचे जे टाईप्स होते ते कधी